पहिलं औषध टाकलं होतं रोको सुपर कॉम्प्युटर आणि सल्फर. आमचं ठरलं सकाळ पंप मारू आपण औषध मारू म्हणून. रात्रीच औषध ठेवलं होतं आम्ही. त्याच्यात कुणीतरी तणनाशक मिसळल्यामुळं तरी एक टाकीवर एक टिपाट दुसरं केलं. तिथं बी ती गाड्यानं दुसरं औषध टाकलं मारलं. त्या जागेला काही झालं नाही. पण जी वस्ती हद्दीत होती तिथं बी माझं 5,000 झाडावर तणनाशक अज्ञातपणे मारलं होतं. ती माझी कंप्लेंट आहे सध्याच्याला. त्याचाही कोण दोषी गावला नाही. तवर हे असं घडत असलं, जर वर्षाला माझं जर 20-20 आणि 30-30 लाखाची नुकसान होत असेल तर मी काय करायचं. आज कलिंगडाला दर आहे 26 रुपये. केळीला सुद्धा चांगलंच मार्केट आहे सध्याच्याला. केळं आली असती 7 ते 8 महिन्यानं. पण माझं दोन्हीचं मिळून 30-35 लाखाचं नुकसान आज राजी झालेलं आहे. भारत हा कृषीप्रधान देश मानला जातो. शेतीविषयक सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. त्या तळापर्यंत कितपत पोचतात हा संशोधनाचा विषय आहे. परंतु अशी एक दुर्दैवी घटना माळशिरस तालुक्यातील मगराचे निमगाव आणि चांदापुरी शिवेलगत मागील 2 ते 4 दिवसापूर्वी घडलेली आहे. अतिशय दुर्दैवी अशी घटना म्हणावं लागेल. एकीकडे शेतकरी पोटच्या पोराप्रमाणे आपले रानातील पिके सांभाळत असताना याच पिकांवर तणनाशक मारले जात आहेत आणि शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान केलं जात आहे. अशा ज्या दुष्ट प्रवृत्ती आहेत त्या दुष्ट प्रवृत्तीला प्रशासनाबरोबरच पोलीस प्रशासनाकडून देखील आळा बसणं गरजेचं आहे. याच घटनेची आज आपण सखोल चौकशी करणार आहेत. या संदर्भामध्ये आपण शोधपत्रकारितेच्या माध्यमातून नेमकं काय घडलं. माझ्या पाठीमागं आपण पाहताय की या ठिकाणी केळीची बाग आणि त्याचबरोबर केळीमध्ये आंतरपीक म्हणून कलिंगड हे पीक घेतलेलं आहे. आणि याच केळीच्या बागेमध्ये आणि कलिंगड पिकावर अज्ञात इसमानं तणनाशकाची फवारणी करून संबंधित शेतकऱ्याचं जवळपास 4 ते 5 लाख रुपयांचं नुकसान केलं आहे. या संदर्भात आपण निमगाव येथील प्रगतशील शेतकरी ज्यांचं नाव निमगाव आणि आसपासच्या 4-5 गावांमध्ये एक प्रगतशील शेतकरी म्हणून नाव लौकिक आहे असे नवनाथ बाबूराव मगर यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत. कारण त्यांच्याच केळीच्या आणि कलिंगडाच्या बागेमध्ये तणनाशकाची फवारणी अज्ञात इसमानं केलेलं आहेत. बापू, या ठिकाणी आपण जे पाहतोय एक कलिंगड आणि केळी हे या ठिकाणी हे पीक आहे. नेमकं या ठिकाणी काय घडलंय की जेणेकरून इथं असे वेल सगळे बसलेले आहेत किंवा केळीची झाडं उन्मळून पडत आहेत. 20 तारखेला 10 वाजता आमचा गडी आल्यानंतर मी बॅलरमध्ये औषध करून त्याला दिलं. औषध मारताना पंपाचा घोटाळा झाला. एकच बॅलर फक्त मारला, टाकी मारली आणि घोटाळा झाला. दुसऱ्या एक जणाचा पंप आणला, तो बी चालला नाही. मग आमचा गडी तो पंप घेऊन पिलीला नीट करायला गेला. नीट करायला याला त्याला 4 वाजल्या. त्याची सुट्टी होणार होती 4:30 वाजता. मग आता बॅलर होऊ शकत नाही, फक्त एकच टाकी मारलेली होती. मग आमचं ठरलं सकाळ पंप मारू आपण औषध मारू म्हणून. आम्ही तो बॅलर एक जणाच्या दारात झाकून ठेवला. तिथं काय होणार नाही असं शंका मला आलती, म्हणजे होणार नाही तिथं काय म्हणून. आणि आम्ही तो दुसऱ्या दिवशी सकाळचा आलो. त्यात थोडं पाणी वाढवलं. जे आम्ही पहिलं औषध टाकलं होतं रोको सुपर कॉम्प्युटर आणि सल्फर, तर ह्याच्यात आम्ही थोडं औषध अजूनही रोको टाकलं आणि पाणी वाढवलं आणि आहे असं आम्ही सगळा शेजारी फवारा मारला. आणि दुसरी एक टाकीवर एक टिपाट दुसरं केलं. तिथं बी ती गाड्यानं दुसरं औषध टाकलं मारलं. त्या जागेला काही झालं नाही. पण जी रात्रीच औषध ठेवलं होतं आम्ही, त्याच्यात कुणीतरी तणनाशक मिसळल्यामुळं माझा 2.5 एकर प्लॉट, त्याच्यात माझी एकरी 1500 झाड आहे. ती 7-4 माझी केळ आहे आणि त्याच्यात कलिंगड आहे. आज कलिंगडाला दर आहे 26 रुपये. केळीला सुद्धा चांगलंच मार्केट आहे सध्याच्याला. केळं आली असती 7 ते 8 महिन्यानं. पण माझं दोन्हीचं मिळून 30-35 लाखाचं नुकसान आज राजी झालेलं आहे. हीच माझं मागच्या 1.5 वर्षापूर्वी बी माझ्या 9,500 झाडं चांदापुरी हद्दीत होती, झंजी वस्ती हद्दीत होती. तिथं बी माझं 5,000 झाडावर तणनाशक अज्ञातपणे मारलं होतं. ती माझी कंप्लेंट आहे सध्याच्याला. त्याचाही कोण दोषी गावला नाही. तवर हे असं घडत असलं, जर वर्षाला माझं जर 20-20 आणि 30-30 लाखाची नुकसान होत असेल तर मी काय करायचं. ह्याची सखोल चौकशी व्हावी आणि माझा कोण दोष आहे तो गावावा. बापू, हे जी शेती आहे या ठिकाणी जे कलिंगडाचे आणि केळीचं पीक आपण पाहतोय,
तर हे आपण या ठिकाणी कलिंगड पाहताय बघा, एकदम असं तोडणीला आलेला, हार्वेस्टिंगला आलेला प्लॉट आहे. 8-10 दिवसात एक 8 ते 10 दिवसामध्ये हे कलिंगड बाजारामध्ये विक्रीसाठी जात होतं. आपण पाहताय पूर्ण नुकसान. पूर्ण 100% नुकसान झालंय. आपण पाहताय सेटिंग ही अतिशय मोठ्या प्रमाणात होतं. बापू, ही जी शेती आहे ही आपली स्वमालकी शेती आहे? नाही, आपण ही कराराने केलेलं आहे. बाळासाहेब बापूराव कदम यांची चांदापूर हद्दीतील 44 चा हे गट नंबर आहे. ते आपण कराराने केलेली शेती आहे ही. आज त्यांना मला नाही नाही, आपण जे सांगितलं की तणनाशकाचा बॅन या शेतकऱ्याच्या या ठिकाणी झालेला आहे. एकतर करारानं आपण शेती करतोय आणि करारानं शेती करत असताना देखील काही विध्वंसक प्रवृत्ती आहेत. त्या विध्वंसक प्रवृत्ती या शेतकऱ्याचं सलग 2 वर्ष झालं नुकसान करत आहेत. तर पोलीस प्रशासनाला आम्ही देखील एक शेतकरी बळीराजा म्हणून आम्ही देखील विनंती करतो की तात्काळ अशा गुन्हेगारांचा आपण शोध लावावा आणि अशा गुन्हेगारांना कठोर शासन करावं, जेणेकरून निमगाव किंवा चांदापुरी किंवा संपूर्ण माळशिरस तालुक्यासह संपूर्ण राज्यात देखील त्याचा एक धडा बसावा त्यांना. या अपेक्षेसह माझे सहकारी नितीन मगर यांच्यासह मी निनाद पाटील, भूमिपुत्र न्यूज, चांदापुरी.